आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। द्वारकाधीशाचा विजय असो। गुप्तचर तू? बोल गुप्तचरा, काय बातमी आणलीयस? दैत्यराज शंबरासूर आपला पुत्र मायासुराबरोबर विशाल सेना घेऊन निघालाय। तो कुठल्याही क्षणी द्वारकेवर आक्रमण करेल। द्वारकेवर आक्रमण? बहुतेक त्यांचा विनाश त्यांना इथे घेऊन आलाय। शांत व्हा बलराम दादा, जरा ऐकून तर घ्या। कुठल्या कारणाने त्याला आपल्याशी युद्ध करायचं आहे? आम्ही तर त्याचं काहीच अहित केलेलं नाही। गुप्तचरा, सांग मला काय घडलंय? दैत्यराज शंबरासूर आणि त्याचा पुत्र मायासूर तिन्ही लोकांवर त्यांचं साम्राज्य स्थापित करू इच्छितात। कान्हा, मला तर वाटतंय की त्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय। पिता आणि पुत्र दोघेही मायावी शक्तीत निपुण आहेत, म्हणून त्यांना गर्व झालाय। परंतु त्यांना आमच्याशीच युद्ध का करायचंय? क्षमा करा द्वारकाधीश, पण ते दोघे तुम्हाला त्यांच्या महत्वाकांक्षेच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा समजतात। म्हणून त्यांना सगळ्यात आधी तुम्हाला त्यांच्या मार्गातून हटवायचंय। त्याआधी मी त्यांना नरकाचा मार्ग दाखवीन। नाही बलराम दादा, आपण सुरुवात नाही करायची। जर त्यांना युद्ध करायचं असेल तर युद्ध अवश्य होईल, पण पहिला वार आपण नाही करायचा।
पुत्र, ती आहे शत्रूची सेना. परंतु श्रीकृष्णाला आपण यायच्या आधीच आपल्या येण्याची बातमी कशी मिळाली? आपला शत्रू बलवानही आहे आणि चतुरही. म्हणून पुत्र, सावधान राहून युद्ध कर. पिताश्री, तुम्ही चिंता करू नका. जर तो चतुर असेल तर मी महाचतुर आहे. सावधान! हे मायावी राक्षस, ना तू युद्धाची घोषणा केलीस आणि ना ही आक्रमणाची चेतावणी दिलीस. अरे हा तर केवळ भेकडपणा आहे, भेकडपणा. आणि भेकड कधी युद्ध जिंकत नसतात. बलराम दादा, शंभरासुर आणि मायासुराला युद्धाची नीती शिकवायची काही आवश्यकता नाहीये. त्याने काहीच फायदा होणार नाही. अनीतीने राज्य करणं आणि अनीतीनेच युद्ध करणं हीच तर या मायावी पितापुत्रांची नीती आहे. परंतु कान्हा, ही या मायावी पिता आणि पुत्राची नीती आम्ही सफल होऊ देणार नाही. हो बलराम दादा, शंभरासुर सारखे अधर्मी जर या नीतीने सफल होऊ लागले तर पृथ्वी लोकावर अधर्माचं राज्य स्थापित व्हायला वेळ लागणार नाही. आता मला कोणीच रोखू शकणार नाही गवळ्या. पृथ्वी लोकावर केवळ माझंच साम्राज्य असेल, केवळ माझंच. म्हणूनच हे कृष्णा, तू आम्हाला शरण ये, आम्ही तुला अभय देऊ. मायासूर! कृष्णा, आपल्या भावाला बलरामाला समजाव की असुर सम्राट शंभरासुराला शरण जाण्यातच त्यांचं भलंय. शंभरासूर, आपल्या या मायावी पुत्राला घेऊन तू आपल्या नगरास परत जा, नाहीतर माझ्या क्रोधाग्नीत या पुत्राबरोबर तूही जळून राख होशील.
कान्हा, 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 डोळे उघड कान्हा, कान्हा, ए कान्हा, डोळे उघड कान्हा, माझ्यासाठी, आपल्या रामदादासाठी डोळे उघड कान्हा, डोळे उघड कान्हा. कान्हा, कान्हा, नाही, हे काय झालं कान्हा, हे काय झालं कान्हा, ए कान्हा, अरे तू तर जगात परम शक्तिशाली आहेस, सर्वात शक्तिशाली आहेस, युद्धनीतीत सर्वात निपुण. हे कसं घडलं कान्हा, हे कसं घडलं? या मायावी असुराकडून तुझा मृत्यू झाला? याहून मोठं दुर्भाग्य अजून काय असू शकतं कान्हा? अजून काय होऊ शकतं कान्हा? आता मी द्वारकावासियांना काय सांगू? आता मी देवकी माता आणि पिताश्रींना कसं तोंड दाखवू? मी मोठा भाऊ असूनही तुझी रक्षा करू शकलो नाही. धिक्कार आहे, धिक्कार आहे माझ्यावर, धिक्कार आहे माझ्या शक्तीवर, धिक्कार आहे कान्हा. कान्हा, ज्या जगात तू नाहीस त्या जगात मला एक क्षणही जगायचं नाही. मला जगायचं नाही कान्हा. माझं मरणच योग्य आहे. बलराम दादा, कान्हा, कान्हा, तू जिवंत आहेस? तू जिवंत आहेस कान्हा? तू जिवंत आहेस? हो बलराम दादा, अशा मायावी असुरांच्या हातून मरण्यासाठी मी या पृथ्वीलोकात जन्म नाही घेतलेला. कान्हा, माझा कान्हा, 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 अरे कान्हा, तुला जिवंत बघून मी किती खुश आहे हे तुला कळणार नाही. तुला कळणार नाही कान्हा, तुला कळणार नाही. परंतु कान्हा, हे कोण आहे? ते ती मायावी शंभरासुराची माया आहे. अरे, तुम्हाला भ्रमित करायला शंभरासुराने ही माया रचली होती आणि तुम्ही त्याच्या मायाजालात फसलात बलराम दादा. हे बघा. आता तुम्हाला कळली शंभरासुराची नीती. मृत्यूलोकात माता, पिता, भ्राता, पुत्र, कन्या, पौत्र अशी अतूट नाती बनतात. याचाच फायदा घ्यायचा प्रयत्न हा मायावी शंभरासूर करतो. आपल्या मायेने आपल्या शत्रूला शोकाकुल करतो आणि मग अशा शत्रूवर विजय मिळवण्यासाठी त्याला कुठलाच अडथळा कधीच येत नाही. बलराम दादा, तुम्ही रणभूमीवर आहात. जर माझा खरोखर मृत्यू झाला असता तरीही तुम्ही शस्त्र खाली ठेवता कामा नये. मोह मायेच्या मायाजालात जो कोणी रणभूमीवर अडकतो त्याला त्या युद्धात विजय मिळवणं कठीणच नाही तर असंभव आहे. माझी चूक झाली कान्हा, माझी चूक झाली. पण आता मी या मायावी पितापुत्रांना असा दंड देईन की हे द्वारकेकडे डोळे वर करून बघण्याचं साहसही करू शकणार नाहीत.
मायासूर, बलराम तर साक्षात मृत्यूसारखा भासतोय. आपण निघून जायला हवं. नाही पिताश्री, मी तर या युद्धामध्ये विजय मिळवूनच परत येईन. ओम नमः शिवाय. 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 पिताश्री, हे अस्त्र मला महादेव शंकरांनी दिलेलं आहे. ते कधीच विफल होणार नाही. बलराम या अस्त्रामुळे निश्चितच मृत्युमुखी पडेल. हे जगाच्या संरक्षका, कैलासपती, नीळकंठ महादेव शंकरा, कृपया तुम्ही मला दर्शन द्या. देवादिदेव, डोळे उघडा वासुदेव. प्रणाम शिवजी. प्रणाम मधुसूदन. सांगा, तुम्हाला माझ्याकडून काय हवंय? तुम्ही आम्हाला कशासाठी आवाहन केलं? हे महादेवा, शंभरासुराचा पुत्र मायासूर तुम्ही दिलेलं अस्त्र बलराम दादांवर सोडणार आहे, जे केवळ तुम्हीच विफल करू शकता. तुम्हीच बलराम दादांची रक्षा करू शकता. नाही देवकीनंदन, आम्ही दिलेलं अस्त्र कधीच विफल होऊ शकत नाही. परंतु 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 काय महादेव? परंतु आमच्या अस्त्रामुळे बलरामांचा मृत्यू नाही होणार. आमच्या अस्त्राच्या प्रभावाने त्यांना केवळ मूर्छा येईल, केवळ मूर्छा. हे महादेवा, तुमच्या कृपेचा आशीर्वाद ज्याला मिळाला असेल त्याला मृत्यू कसा स्पर्श करू शकतो? जा, आपल्या लक्षाचा भेद घे. कान्हा, हे गवळ्या, ही माझी माया नाहीये, हा माझा पराक्रम आहे. आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूपासून काही बोध घे आणि आमच्या चरणाशी ये. आम्ही तुला अभय देऊ. नाहीतर तू देखील असाच मृत्युमुखी पडशील. मायासूर! मायासूर! बलराम दादा, बलराम दादा, उठा. उठा बलराम दादा, उठा. बलराम दादा, उठा. उठा बलराम दादा. कान्हा, कान्हा,
मी मूर्छित झालो होतो का ना? हो बलराम दादा, पण आता कुठलंच काळजीचं कारण नाहीये बलराम दादा. शंभरासूर पराभूत झालाय आणि मायासुराचा मी वध केलाय. स्वामी, आपल्या पुत्राची ही अवस्था, बोला ना, की तुम्ही माया रचलीये, हे तुमचं माया जाल आहे. बोला ना, सांगा ना स्वामी, सांगा की हे खोट आहे, हे खोट आहे ना. तुम्ही बोलत का नाही? मला फक्त इतकं सांगा की हा माझा परम प्रतापी पुत्र मायासूर जीवित आहे स्वामी. तो तर वासुदेव श्रीकृष्णावर विजय प्राप्त करून येणार आहे ना. मग 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 हे कोण आहे? नाही नाही नाही, हा माझा पुत्र नाहीये. हा माझा पुत्र असणं शक्यच नाही स्वामी, शक्यच नाही. काय अजूनपर्यंत माझा पुत्र श्रीकृष्णाशी युद्ध करतो आहे का? मग तुम्ही त्याला युद्धभूमीमध्ये एकटं सोडून का निघून आलात? तुम्ही त्याला तुमच्या बरोबर का नाही घेऊन आलात स्वामी? का नाही? तुला कसे सांगू मायावती, कसे सांगू? आपला पुत्र मायासूरला वीरगती प्राप्त झाली आहे. नाही 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 नाही, हो मायावती, हो. नाही नाही नाही, हे नाही होऊ शकत, नाही होऊ शकत. हे नाही होऊ शकत स्वामी, नाही होऊ शकत. माझा पुत्र तर अजय आहे. हो, माझा पुत्र अजय आहे. भानावर ये मायावती, भानावर ये. पुत्रवधाचे दुःख आम्हाला सुद्धा झालं आहे. मायासूर आमचा सुद्धा अतिशय लाडका पुत्र होता. कोणी माझ्या पुत्राचा वध केला आहे? कृष्णाने. तुमच्या समोर? धिक्कार आहे तुमचा, तुमच्या बळाचा धिक्कार आहे. तुमच्या समोर तुमच्या पुत्राचा वध होतो आणि तुम्ही त्याची रक्षा सुद्धा नाही करू शकलात. कसे पिता आहात तुम्ही, कसे पिता आहात? मला क्षमा करा स्वामी, स्वामी मला क्षमा करा. आज आवेशात येऊन मी तुमचा अपमान केलाय. मला क्षमा करा स्वामी, मला क्षमा करा. मायावती, आता शोक करणे बंद कर. ज्या कृष्णाने तुमच्या पुत्राचा वध केला, तुम्ही त्याला काय शिक्षा देणार? तुम्ही त्याला दंड दिल्यावरच
माझं शोकाकुल मन शांत होईल स्वामी, तेव्हा शांत होईल. मायावती, हा शंभरासुर प्रतिज्ञा करतो आहे की ज्या प्रकारे कृष्णाने माझा पुत्र माझ्यापासून हिरावून घेतला, त्याचप्रमाणे मी सुद्धा त्याचा पुत्र हिरावून घेईन. पुत्राच्या मृत्यूमुळे जशी माझी पत्नी शोकाकुल झाली आहे, त्याच प्रकारे कृष्णाची पत्नी सुद्धा पुत्रवियोगाने वेडावून जाईल. ही माझी प्रतिज्ञा आहे, हीच माझी प्रतिज्ञा आहे. नारायण नारायण. कामदेवा, बघितलात ना, तुम्ही जन्म घ्यायच्या आधीच तुमच्या शत्रूने जन्म घेतला आहे. आता तो तुमच्या मृत्यूची तयारी करतो आहे. मुनिवर, निदान या प्रसंगी तरी असे अशुभ बोलू नका. लाखो वर्ष मी केवळ याच शुभ घडीची प्रतीक्षा करत होते. ती शुभ घडी जेव्हा प्रद्युम्नाचा जन्म होईल आणि माझ्या सौभाग्याला शरीर प्राप्त होईल. विरहाच्या पीडेपासून मला मुक्ती मिळेल. सौभाग्यवती असून सुद्धा जो माझ्यावर अभागी म्हणून कलंक माझ्या माथी आहे, तो पुसून जाईल. हा कलंक तेव्हाच मिटेल देवी, जेव्हा कामदेव प्रद्युम्नाच्या रूपात शंभरासुराचा वध करेल. मी कधी प्रद्युम्न होईन? माझा जन्म कधी होणार आहे? ती वेळ आली आहे कामदेव. हाच शुभ समाचार देण्यासाठी मी तुम्हा दोघांकडे आलो आहे आता. परंतु हा शुभ समाचार तुम्ही या अशुभ पद्धतीने का सांगताय? तुम्ही म्हणालात की शंभरासूर ह्यांच्या मृत्यूची तयारी करतोय. नारायण नारायण. माझे बोल शुभ आणि अशुभ दोन्ही असतात. कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ. आता कोणाच्या वाटेला काय येणार आहे याचा निर्णय तर केवळ त्याचं प्रारब्धच करू शकेल. म्हणून तुम्ही माझे बोलणे मनाला लावून घेऊ नका देवी. परंतु मुनिवर, मला हे सांगा की मी परत जन्म कसा काय घेऊ? महादेवांच्या भविष्यवाणीनुसार तुम्ही कृष्णपुत्राच्या रूपात देवी रुक्मिणीच्या गर्भातून जन्म घेणार आहात कामदेव. देवर्षी, माझ्या नाथांचा जन्म होण्याचे शुभ कार्य कसे संभव होईल? श्रीकृष्णाची आज्ञा आणि इच्छेनेच हे संभव होईल. आणि श्रीकृष्णाची आज्ञा घेण्यासाठी तुम्हा दोघांना पृथ्वीलोकावर लवकरच जावं लागेल. आम्ही शीघ्रच जाऊ. नारायण नारायण. हे काय? भगवंत तर ध्यानस्थ बसले आहेत. मग काय झालं? मी आत्ता उठवतो त्यांना? नाही नाही, ज्या चुकीमुळे तुमचे शरीर तुमच्याकडून हिरावून घेतले आहे. लक्षात ठेवा, तुम्ही इथे तुमचे शरीर प्राप्त करायला आलाय, गमवायला नाही. आश्चर्य आहे देवी, माझे शरीर जाईल ह्याची भीती तुम्हाला अजूनही वाटते. पण आता माझ्याकडे शरीर राहिले नाही, मग मी काय गमावणार? शरीर नसेल, पण या शरीराची खून तर आहे ना. माझ्या आयुष्याचा हाच तर आधार आहे. परंतु देवीरती, देवीरती, कामदेव. प्रणाम भगवंत. प्रणाम भगवंत. सुखी भव. भगवंत, तुम्ही आम्हाला सुखी होण्याचा आशीर्वाद दिला आहे ना? हो देवी, माझं कथन सत्य आहे. मग सांगा प्रभू,
मी माझ्या पतींचं दर्शन कधी करू शकेन? लाखो वर्षे झाली माझे त्यांचे मिलन अजून झाले नाही. मग मी किंवा माझे पतिदेव कशी सुखी राहू शकते? देवी रती, दुःखाचं आयुष्य मोठं असू शकतं, परंतु दुःख कधीच अमर नसतं. मग सांगा ना, कधी माझे दुःख समाप्त होईल? कधी माझ्या पतीला नवीन शरीर प्राप्त होईल? कामदेव, तू भाग्यवान आहेस, कारण तुला रती देवीसारखी पत्नी मिळाली आहे. पतीच्या मिलनाची आशा राखून तिने लाखो वर्ष एखाद्या योगिनी सारखी तपस्या केली आहे. युगानुयुगे प्रतीक्षा केली आहे आणि आता ही प्रतीक्षा समाप्त होत आहे. खरेच का भगवंत, मला नवे शरीर मिळणार आहे? हो कामदेव, ज्या घटनेची वेळ इतकंच काय, अगदी वेळेचा क्षण सुद्धा लाख वर्षांपूर्वी स्वयं महादेवांनी निश्चित केला होता. ती घटना घडण्याचा तो क्षण आता आला आहे. म्हणजे तुम्ही माझ्या पतिदेवांना तुमचा पुत्र म्हणून स्वीकार करताय? कामदेव, आजपासून तू माझा पुत्र आहेस. धन्यवाद प्रभू. भगवंत, तुमच्या या उपकाराची मी सदैव तुमची ऋणी राहीन. आपला पुत्र किंवा कुलवधूसाठी काही करणं म्हणजे उपकार नसतात देवीरती. जर कामदेव आमचा पुत्र होणार असेल तर त्याच नात्याने तू आमची सून होणार आहेस ना. तुम्ही धन्य आहात प्रभू, तुम्ही धन्य आहात. कामदेवा, तुला माझा पुत्र होण्यासाठी देवी लक्ष्मी यांच्या शरीराचा एक भाग होऊन जन्म घ्यावा लागेल. त्यामुळे मी तुला आज्ञा देत आहे की तू तुझ्या होणाऱ्या मातेच्या गर्भात सामावून जा. धन्यवाद प्रभू. नारायण नारायण. अशा प्रकारे द्वारकाधीशांच्या महालात एक मोठाच मंगल प्रसंग आला. रुक्मिणीचे डोहाळे जेवण झाले. नगराला गोडधोड आणि मिठाई वाटण्यात आली. रुक्मिणीची ओटी भरली गेली. सगळीकडे आनंदाने जल्लोष झाला.
पुत्र झाला आहे पुत्र. हा नक्कीच कुळाचं नाव मोठं करणार. बघा तरी काय तेजस्वी चेहरा आहे. दाखवा दाखवा ना. हो. अरे अरे. हो ताई, ह्याच्यावरून तर नजरच हटत नाही. चांगलं आहे ना. जर पाहत राहिलात तर दृष्ट नाही का लागणार. देव करो याला कोणाची दृष्ट लागू नये. हो ना, मग लवकर ह्याची दृष्ट काढून टाका. याच्यावर तर मी जीव वाळून टाकेन. घ्या. वा देवी मा वा. आई असावी तर तुमच्यासारखी. अरे अरे, पण हा फक्त ताईचाच पुत्र नाही, हा तर माझा सुद्धा पुत्र आहे. हे घ्या. मला शक्य झालं असतं तर मी याच्यावरून चंद्र सूर्य वाळून टाकले असते. ताई, आमच्या या सूर्याला कधीपर्यंत तुमच्या पत्राच्या छायेत लपवून ठेवणार? मी त्याचे पिताश्री आणि काकांना त्याचं दर्शन घडवून आणते. द्या द्या ना. ओले ओले ओले. कान्हा, अभिनंदन तुझे, अभिनंदन. तुम्हाला सुद्धा. हे थांब जरा. इकडे आण पहिले. अरे हे काय करताय? मी याचा पिता आहे. निदान मला तरी आधी बघू दे. कान्हा, मी तुझ्याहून मोठा आहे ना, मग पहिले मी बघणार, नंतर तू बघ. अरे रे 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 रे, वा वा वा. अहो अहो दादा, हे काय करता आहात? वा, मोठा असण्याचा अनुचित फायदा घेतला था तुम्ही. कान्हा, तू तर पिता झाला आहेस ना, हे तुला काय रे माहित? काका होण्याचा आनंद काय असतो, हो की नाही? मी तुझा काका आहे की नाही? बरं बरं काकाश्री. अरे तू तर चिडलास. हे घे बघ, तू सुद्धा बघ. ए नीट सांभाळ माझ्या पुतण्याला. अरे 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 अरे. बलराम दादा, याच्याकडे बघून तर असं वाटतंय की हा माझ्यासारखा बुद्धिमान आहे. कान्हा, तू मुलाचे कौतुक करतोयस की स्वतःचे? म्हणजे काय? तुला सगळं समजतंय मी काय म्हणतोय ते. अरे बघ तर माझ्या पुतण्याकडे, हा माझ्यासारखा बलवान आहे, बलवान. हा हो ना, हो की नाही पुतण्या? बघ बघ बघ. अरे आता पिताश्री आणि काकाश्री, तुम्ही फक्त बाळाचे कौतुकच करत राहणार का, की मला परत सुद्धा देणार आहात? नाही, मुळीच परत देणार नाही. अरे द्या द्या. नाही नाही. अहो त्याला दूध पाजायचंय. दूध द्यायचंय. जांबुवंती, ह्याला दूध दे, पण लोणी मात्र अजिबात देऊ नकोस. बरं का? का? जर का ह्याला सुद्धा लोण्याची सवय लागली तर हा सुद्धा आपल्या कृष्णासारखा लोणी चोर होईल. आणि माहितीये का, मग ह्याच्या तिन्ही माता ह्याच्या मागे छडी घेऊन धावत राहतील आणि हा कान पकडून म्हणेल, मी लोणी नाही खाल्लं, नाही खाल्लं. नारायण 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 नारायण. खूपच प्रसन्न दिसत आहात देवी. हो देवर्षी, आज मी खूप प्रसन्न आहे. आजवर मी इतक्या आनंदात मी तर कधीच नव्हते. असं वाटतंय
असं वाटतंय की आज मुक्तपणे उधळून नाचावं, असं नाचावं की मूर्छित होऊन जमिनीवर कोसळावं. आणि मला तेव्हा शुद्ध यावी जेव्हा कामदेव प्रद्युम्नच्या रूपात तरुण झाले असतील. नारायण नारायण. परंतु प्रद्युम्नने तर आत्ताच जन्म घेतला आहे देवी. पहिले त्याला बाल्यावस्था, मग किशोरावस्था आणि मग कुमारावस्थेतून जायचं आहे. परंतु तुमची व्याकुलता आणि उत्सुकता काळ भरभर पुढे सरकवायची इच्छा ठेवतेय. काही क्षणात त्याने आपल्या बरोबरचे व्हावे असे तुम्हाला वाटतंय? हो देवर्षी, माझी इच्छा आहे की पृथ्वीवरचे 1 वर्ष हे एका क्षणात पुढे जावे. काळ हा त्याच्या निश्चित गतीप्रमाणे चालत राहतो. काळाचा वेग वाढवणे असंभव आहे. काश हे असंभव जर का संभव झालं तर काळाला पंख फुटले आणि तो. नारायण नारायण. आनंदात तुमच्या कल्पना पण भरारी घ्यायला लागल्या आहेत. कारण या आनंदाची प्रतीक्षा मी लाखो वर्ष केली आहे. आणि या आनंदाची प्रतीक्षा कोणीतरी अजून सुद्धा करताय देवी. मला त्याच्याकडे सुद्धा शुभ समाचार घेऊन जायचा आहे देवी. प्रद्युम्नच्या जन्माचा आनंद अजून कोणाला होणार आहे? कोण वाट बघते त्यांच्या जन्माची प्रतीक्षा? तोच देवी, तोच जो प्रद्युम्नच्या मृत्यूची प्रतीक्षा करत आहे. श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाच्या पुत्राचे शत्रू शंभरासूर आणि मायावती. जरा त्यांना सुद्धा हा समाचार देऊन येतो. नारायण नारायण. याच दिवसाची वाट बघत मी तलवार तशीच ठेवली होती. परंतु आज मी ह्या तलवारीला धार लावणार आहे. अवश्य लावेन, परंतु पाणी शिंपडून नाही, तर कृष्णपुत्राचे रक्त शिंपून.